गेल्या अनेक वर्षापासून शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रलंबित असलेला विमान सेवेचा विषय मार्गी लागणार आहे। मंगळवारपासून 27 मे पासून सोलापूर गोवा या विमान प्रवासासाठी तिकीट बुकिंग सुरू झालं असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 80% तिकिटांची विक्री झाल्याची माहिती सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी दिली आहे। अर्थात सोलापूर गोवा विमान सेवेचा तिकीट दर बुकिंगच्या सुरुवातीला 3491 होता, तर सायंकाळी 6च्या दरम्यान हा दर 4800 पर्यंत गेल्याचं राठी यांनी सांगितलं। फ्लाय 91 या कंपनीनं विमान सेवा चालू करण्याचा निर्णय घेतल्यानं सोलापूरच्या उद्योजकांनी त्यांचे अभिनंदन केलंय। गेल्या काही महिन्यापासून सोलापूरची विमान सेवा हा विषय अगदी चेष्टेचा झाला होता की विमान सेवा सुरू करण्यासाठी DGCAनं दिलेल्या विविध सूचनांनुसार सोलापूर विमान व्यवस्थापक आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तब्बल 60 कोटी रुपये निधी खर्चून त्रुटी दूर केल्या आहेत। 9 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं या विमानतळाचं उद्घाटनही केलं। विमान सेवा चालू होण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खूप प्रयत्न केले होते। 26 मे रोजी विमानसेवा चालू करण्यासाठी फ्लाय 91 या कंपनीचा एक मेलही आल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं होतं। मात्र या कंपनीनं वारंवार तारखा बदलल्यानं ही विमानसेवा चालू होण्यासाठी सतत ब्रेक लागत होता। आता मात्र सोलापूर गोवा या विमान सेवेसाठी कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक उद्योजकांना फोनही आलेत आणि मंगळवारी 27 रोजी फ्लाय 91 बुकिंग सुरू केलंय। आता सोलापूरकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात, पण सोलापुरातून विमान उडेपर्यंत तरी सोलापूरकरांचा श्वास रोखलेलाच बरा आहे। फ्लाय 91 ही कंपनी सोलापूर गोवाशी विमान सेवा देणार आहे। सकाळी 8:50 सोलापूरहून हे विमान उडणार असून हे विमान सकाळी 10:05 गोव्यात पोहोचणार आहे। तिकीट बुकिंग चालू झालेल्या एकाच दिवसात सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिकिटाची बुकिंग 80% झाली होती। अजून 12-13 दिवस बाकी आहेत, त्यामुळे सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरळीत चालेल आणि यानंतर सोलापूर, मुंबई व इतर ठिकाणच्या मार्गावरही विमानसेवा सुरू होईल, असं प्रतिपादन सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी केलंय।